आणि विदर्भात असलेला पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे। कच्छमधील वाऱ्याची चक्रीय गती कमी होणार असल्यामुळे आज दुपारनंतर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे पुढील 4 दिवस विदर्भात पावसाचा जोर कमी असेल। मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती झालाय। हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत। आठवड्याचा पहिल्याच दिवशी चाकरमानी आणि प्रवाशांना फटका बसलाय। मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेवर झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता, त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती। दहिसर चेकनाका इथल्या टोलनाक्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावरती मेट्रोचं देखील काम सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। जवळपास 500 मीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते। विशेष म्हणजे रात्रभरात झालेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। अंबरनाथ, बदलापूर, कर्जत तसंच काही ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। मुंबईत मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। तानसा धरण 87.52% भरलंय, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे। बोईसर, डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुललंय। वसई विरार आणि नालासोपारा परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखालील मुख्य रस्त्यावरती पाणी साचले, त्यामुळे चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं जोर धरलाय। सखल भागात पाणी साचल्यानं 1.5 ते 2 फुटांपर्यंत आचळे रोड परिसरात पाणी साचले। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मात्र वाहन चालकांची कसरत होतीये, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ठाण्यात गेल्या 12 तासात मुसळधार पाऊस पडला। गेल्या 24 तासात 147.29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट पाऊस झालाय। कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शिवाजी महाराज चौक, स्टेशन परिसर, मार्केट परिसरात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावली आहे, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली। शहापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय। नदी नाले दुथडी भरून वाहत असून भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पनवेलमध्ये रविवार पावसाचा सुपर संडे ठरला। पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली आणि ग्रामीण एमआयडीसी परिसरातील सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले। गेल्या 24 तासात तालुक्यात 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रायगडमधील पेणमध्ये तुफान पाऊस बरसतोय। महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळांना आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुट्टी देण्यात आली। पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। राजापूरची अर्जुना, कोदवली नदी यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। रत्नागिरीतील परशुराम घाटाला पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे डोंगरावरील दगड माती रस्त्यावर आली आहे, त्यामुळे परशुराम घाटातून संथ गतीनं वाहतूक सुरू आहे। उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय, त्यामुळे महाडमधील सावित्री नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला। यावर्षी नगर परिषदेतर्फे भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आलं। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। मागील 24 तासात महाबळेश्वरमध्ये 241 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं शहरातील अंडरग्राऊंड पुलाखाली पाणी साचले। या गुडघाभर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मोठी कसरत करत वाट काढावी लागते, त्यामुळे रेल्वे विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं जिल्ह्यातली स्थिती अद्याप नियंत्रणात आहे। अंधारी नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं चिचपल्ली जवळील पुलावरील पाणी ओसरल्यामुळे चंद्रपूर मूल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। वर्धा नदीची पाणी पातळी देखील नियंत्रणात आहे, तर इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं इरई नदी दुथडी भरून वाहतेय। सांगली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय। तर पलूस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलंय, त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे।
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सती नदीला पूर आलाय। कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे आंधळी वाखेडा मलदुर्गी मार्गे वाहतूक सुरू होती, मात्र पुलावरती पाणी आल्यानं हा मार्ग देखील बंद करण्यात आलाय। कोरची कुरखेडा तालुक्यातील जवळपास 100 गावांचा संपर्क मुसळधार पावसामुळे तुटलाय। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीत तब्बल 8 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती असलेल्या कालेश्वर जवळील नदीघाट पाण्याखाली गेलाय, तर मेडीगट्टा कालेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडलेत, त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय। गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, परिस्थिती जैसे थेच आहे। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर सिरोंचा आलापल्ली आणि भामरागड येथील 28 पेक्षा जास्त मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले, त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आले। मराठवाड्यात दमदार पाऊस नसल्यानं जायकवाडी धरणाचा पाणीसाठा केवळ 2 महिने पुरेल इतकाच आहे। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी देखील धरणं रिकामीच असल्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांवरती पाणी टंचाईचं संकट कायम आहे।